आजची रेसिपी आहे अशी की गोड खायची इच्छा झाली तर साखर आणि मैदा न वापरता आपण घरच्या घरी बनवू शकतो एकदम हेल्दी आणि चविष्ट खजूर ड्रायफ्रुट्स रोल. खजूरचे नैसर्गिक गोडी, भरपूर ड्रायफ्रुट्स आणि वरून तिळाचा छानसा लेप. हे रोल दिसायला जितके सुंदर असतात तितकेच खायला स्वादिष्ट आहेत. तर चला बनवूया हेल्दी खजूर ड्रायफ्रुट्स रोल. तर नमस्कार मित्रांनो, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या रोलसाठी लागणारे साहित्य आपण बघून घेणार आहोत. तर इथे मी काजू घेतले आहेत, बदाम, पिस्ता. इथे मी सर्व प्रकारच्या सीड्स घेतल्या आहेत, तीळ, वेलची आणि खसखस घेतली आहे. नंतर आता आपण इथे खजूर घ्यायचे आहे. खजूरमधील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. तर आता आपण पहिले ड्रायफ्रुट्स कट करून घेऊ. तर अशा प्रकारे आपण तुकडे करून ड्रायफ्रुट्स कट करून घेणार आहोत. थोडे मोठे मोठेच कट करायचे आहेत. नंतर आता यामध्ये आपण मिक्सरचं जार घेऊन त्यामध्ये आपण खजूर बारीक करून घेणार आहोत. तर बघा, मिक्सरच्या जारमध्ये चांगली खजूर बारीक करून घ्यायची आहे. तर सर्व ड्रायफ्रुट्स कट करून झालेले आहेत. तर सीड्स मी तसेच ठेवले आहेत. फक्त पिस्ता, बदाम आणि काजू बारीक केलेले आहेत आणि इथे आपली खजूर ही बारीक झालेली आहे. तर आता आपण सर्व ड्रायफ्रुट्स 2 मिनिटासाठी भाजून घेणार आहोत. त्यामधील असणारा सगळा ओलसरपणा निघावा म्हणून आपण याला 2 मिनिटासाठी एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिट आपण हे ड्रायफ्रुट्स चांगले भाजून घ्यायचे आहेत. एकदम कुरकुरीत असे कडक ड्रायफ्रूट होईपर्यंत आपण भाजूया. तर बघू शकता तुम्ही, मस्त असे ड्रायफ्रुट्स भाजत आहेत. इथे एकदम कडक असे ड्रायफ्रूट झाले आहेत, तुम्ही बघा. आणि याच्यामुळे आपल्या रोलमध्ये चांगला क्रंचीनेस येतो. तर आता पॅनमध्ये आपण खसखस आणि तीळ ही भाजून घेऊया. तर हे फक्त 2 मिनिटासाठी भाजायचं आहे. लगेचच भाजलं जातं. त्यामुळे थोडंसं पॅनमध्ये असं हे गरम पॅनमध्ये टाकून थोडंसं हलवून घ्यायचं आणि आपण ह्याला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर आपण रोलला ह्याचा वरून कोट करणार आहोत, त्यामुळे हे ड्रायफ्रुट्सपासून वेगळे ठेवायचं आहे. तर आता आपण त्याच पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया. नंतर आता आपण तूप सर्व पॅनमध्ये फिरवून घेणार आहोत, जेणेकरून खजूर आपली पॅनला चिकटली जाणार नाही. तर आता खजूर यामध्ये घालून घेऊ आणि इथे 4 ते 5 मिनिट आपण कमी गॅसवर खजूर चांगली भाजून घ्यायची आहे. यामधील ओलसरपणा सगळा जावा अशा प्रकारे आपण खजूर भाजून घ्यायची आहे. एकदम छान आणि एकदम इथे अशी खजूर भाजल्यामुळे एकदम सॉफ्ट होते. आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि आता खजूर आपली बघा किती मऊ झालेली आहे भाजल्यामुळे. आता त्यामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स घालून घेऊया आणि खजूरमध्ये ड्रायफ्रूट चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. खजूर आणि ड्रायफ्रूट्स चांगले एकजीव झाले पाहिजेत. इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता खजूर आणि ड्रायफ्रूट्स चांगले मिक्स करून घेऊ. आता एका बटर पेपरवर आपण हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता आपण चांगलं असं बटर पेपरने दोन्ही बाजूने दाबून मिक्स करून घेऊया. आता त्याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे आणि तो खसखस आणि तिळामध्ये आपण फिरवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण याला वरून चांगलं तीळ आणि खसखसची कोट करायचं आहे. एकदम सर्व बाजूने आपण तिळाचा आणि खसखसचं कोट करून घेणार आहोत. आणि आता एक आपण बटर पेपर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा रोल सेट करायला ठेवून द्यायचा आहे. तर बटर पेपरमध्ये असा फोल्ड करून हा रोल आपण 15 ते 20 मिनिट असा सेट करायला ठेवून देणार आहोत. तर बघा, 15 ते 20 मिनिटांनी आपला रोल चांगला सेट झालेला आहे. तर याला आता आपण कट करून घेऊया. तर चाकूच्या सहाय्याने आपण याला असं कट करून घेऊ शकतो. तुम्ही कोणत्याही आकारामध्ये याला कट करा, पण हा रोल असल्यामुळे आपण असाच कट करून घेऊया. तर बघू शकता एकदम मस्त असे कट झालेले आहेत. एकदम टेस्टी असा आपला हेल्दी खजूर ड्रायफ्रुट्स रोल तयार झालेला आहे. तर यामध्ये कोणत्याही प्रकारची साखर वापरलेली नाही किंवा गुळाचाही वापर केलेला नाही. खजूरच्या नैसर्गिक गोडीमुळे आपला हा रोल एकदम मस्त असा लागतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.